नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेरवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 12 जुलै 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील आपल्याला आज फळांच्या मार्केटमध्ये आपल्याला काय बदल झाला हे आपण जाणून घ्यावं। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। मार्केटमध्ये आपल्याला पपईची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 20 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 34 रुपये किलोपर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये पपईला आपल्याला उच्चांकी दर जे आहे ते 34 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळते। आज फणसासाठी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे जे दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। तर आता फणसाची जी आवक आहे साधारणतः कमी होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून 10 ते 15 रुपये किलोच्या दरम्यान पाहायला मिळतात। 75% मिळाली आज आपल्याला तोतापुरी आंब्यासाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असं 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतो। क्वालिटीनुसार आपल्याला आंब्यासाठी दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळतात। आज आपल्याला डाळिंबाच्या क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते चांगल्या प्रकारे जे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर आज कमीत कमी डाळिंबासाठी 80 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर जास्तीत जास्त उच्चांकी दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 300 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर सरासरी आपल्याला मार्केटमध्ये जे दर आहे ते आपल्याला 120 रुपये किलो ते जास्तीत जास्त 200 रुपये किलोपर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आज साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 300 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळालेला आहे। खरबुजाची क्वालिटी आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला खरबूज पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते या खरबुजासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला या खरबुजासाठी आज दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर लहान क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 15 रुपये किलोपासून दर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला खरबुजासाठी दर पाहायला मिळतात। आज लिंबांसाठी क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर आवकी आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आज थोडासा बदल 5 रुपयाचा बदल पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये आज 5 रुपयाचा बदल पाहायला मिळते। तर पावसामुळे थोडंसं लिंबांमध्ये आपल्याला खराब होण्याचं प्रमाण पाहायला मिळते। तर क्वालिटी आपल्याला डाऊन होताना पाहायला मिळते। तर पावसाचा परिणाम आपल्याला लिंबांसाठी झालेला पाहायला मिळतो। तर कमीत कमी दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपये ते 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला जांभळाची क्वालिटी आज पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला काय मिळालेला आहे। तर आज जांभळासाठी दर काय मिळालेला आहे? आज जांभळासाठी दर 120 ते 160 रुपये मिळाला। चांगल्या क्वालिटीमध्ये 160 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतोय। तर आवक कशी आहे मार्केटमध्ये? मार्केटमध्ये आवक थोडी कमीच आहे। हां, आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। तर आज चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जांभळासाठी 160 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त उच्चांकी दर पाहायला मिळते। तर बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला जांभळाची क्वालिटी आवक पाहायला मिळते। आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची आवक पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 18 रुपये ते जास्तीत जास्त 21 रुपयापर्यंत या ठिकाणी आज आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते। तर स्वीटकॉर्न कणसाची आवक भरपूर आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला उन्हाळ्यापासून आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची आवक आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कायम तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। सीताफळाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळाची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आज 150 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळाला आहे। तर मार्केटमध्ये काल सीताफळाची भरपूर आवक पाहायला मिळाली होती, परंतु दर जे आहे ते आपल्याला काल कमी पाहायला मिळते। परंतु आज मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 150 रुपयापर्यंत जास्तीत जास्त सीताफळासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 30 रुपये किलोपासून सीताफळाचे दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। गावरान मोसंबी आपल्याला पाहायला मिळते। तर गावरान मोसंबीसाठी आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी आहे त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या तेजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात।
अननसची आवक पाहू शकता, चांगल्या मोठ्या प्रमाणावरती अननसची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहे ते अननससाठी लहान साईजमध्ये क्वालिटीनुसार आपल्याला 300 रुपये डझनपासून ते जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी. त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला 700 रुपये डझनपर्यंत दर पाहायला मिळते. तर अननसची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 700 रुपये डझनपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते.